राम राम शेतकरी मित्रांनो, पीक विमा म्हटलं की शेतकरी लगे असं वाट पाहतात. मग आपल्याला पीक विम्याची तारीखच कळती का काय? पीक विमा कधी मिळतो? कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा सरसगट शेतकऱ्याला देण्यात येईल. मात्र आता अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री काय म्हणले ते तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. पण लक्षात घ्या एक महत्वाचं की पीक विमा इतक्या सहजासहजी तरी मिळणार नाही. कारण या अगोदरच्या तुम्ही गोष्टी बघितल्या, 2021 असेल, 2022 असेल, 23 असेल किंवा 24 असेल, म्हणजे हे 2-4 वर्षाचं की बरेच शेतकरी अजूनही पीक विमा मिळालाच नाही म्हणते त्या वर्षीचा. ऑनलाईन चेक केलं तर तिथं कॅल्क्युलेटर दाखवतंय, कोणाचा अप्रुव्हल दाखवतंय, मग खात्यात कधी येणार याचीच वाट पाहते. पण महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की पीक विमा कसा मिळणार. आता जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला की ही जी 1 रुपयाची पीक विमा योजना होती ती बंद करण्यात आली. त्यामध्ये शेतकऱ्यांना जे महत्वाचे पीक विमा मिळणारे ट्रिगर होते ते हटवण्यात आले. यावर मग मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं. मात्र या वर्षीचा जो काही बदललेला सुधारित पीक विमा योजना आहे यावर त्यांनी शब्दही काढलेला नाही. जी पीक विमा योजना आहे जुनी ती का बदलण्यात आली, शेतकरी कसा चुकीचा पीक विमा भरत होते आणि हा कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रकार झाला तेच त्यांनी सांगितले फक्त. म्हणजे जो बीड जिल्ह्यामध्ये प्रकार झाला आणि त्यामुळे ही पीक विमा योजना बदलण्यात आली. शेतकऱ्यांचं जुन्या पीक विम्याच्या योजनेच्या माध्यमातून पाहिजे तेवढा फायदा होत नव्हता. मात्र या पीक विमा योजनेमधून फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. बरं, आता 1 रुपयाची पीक विमा योजना जी बंद केली बीड जिल्ह्यातले घोटाळे झाल्यामुळे, मग आता एका जिल्ह्यात घोटाळे झाले म्हणून सगळ्याच्या डोसक्यावर ते लादण्यात आलं की शेतकरी असा पीक विमा भरतील. मग तिथं जे पीक विमा चुकीचा भरण्यात आला किंवा शासकीय जमिनीवर भरण्यात आला तिथं कोण भरला, त्या लोकांना काय सजा दिली किंवा त्यांच्यावर काय कार्यवाही करण्यात आली हे काही कळलेलं नाही अजून. पण आता या वर्षीचा जो खरीप पीक विमा आहे त्याने सुधारित पीक विमा योजना आणली. हा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळेल हे त्यांनी काय अधिवेशनात सांगितलेलं नाही. आता एक लक्षात घ्या, पीक कापणीचे अहवाल गेले, केंद्र सरकारकडे ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. राज्य सरकारचा जो काही पीक विम्याचा हप्ता आहे तो कंपनीला गेला. केंद्र सरकारचा पीक विम्याचा हप्ता आहे तो सुद्धा कंपनीकडे गेला. आणि शेतकऱ्याचा जो 2% आहे ते तर आपला भारतानंच 2% लगे ऑनलाईन पद्धतीनं कंपनीकडे गेला. आता काय अडचण राहिली का? कृषी मंत्री सुद्धा म्हणाले की पीक विमा या पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा आणि जर लवकर द्याला नाही, त्याला जर उशीर लागला तर या पीक विमा कंपन्यांना 12% दंड सुद्धा लागल. त्यानंतर राज्य सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे मागणी केली की हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा. आपल्याला वाटतं तेवढं ऐकलं की आता आपल्याला पीक विमा भेटतो. पण एक लक्षात घ्या, ही शासकीय व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये तुम्ही बघत असाल की समजा नोकरदार वर्ग आहे, शिक्षक आहेत, त्यांच्या काही अडचणी असतील. मला वाटतं 2005च्या अगोदरच्या शिक्षकाला पेन्शन योजना लागू केली. आता ही कशी झाली? जोपर्यंत त्या शिक्षकांनी चांगली जोरात मागणी केली नाही तोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. मग आता जशा नोकरदाराच्या असतील किंवा इतर व्यापाऱ्यांच्या असतील किंवा दुसऱ्या कोणाच्याही मागण्या पूर्ण होतात, व्हायलाही पाहिजे कारण ते संघटित आहेत. त्यांच्या व्हायल्यात म्हणून आपल्याला काही दुःख नाही, त्यांच्या व्हायल्यात खूप चांगली गोष्ट आहे. मागण्या पूर्ण व्हायल्यात, त्यांना सुविधा भेटायल्यात, पगार वाढ व्हायल्यात, ज्या काय असतील त्या मागण्या. मग तसं शेतकऱ्यांनी पीक विम्याची मागणी केली का? किंवा आमचा खरीपाचा पीक विमा आम्हाला मिळायला पाहिजे. शेतकऱ्याचं कसं असतंय, कोणीतरी मागणी करावं, कोणीतरी आंदोलन करावं. 4-2 ठिकाणी झाले, निवेदन दिले शेतकऱ्यानं, काही शेतकऱ्याच्या संघटनांनी दिले. मात्र बाकीचे शेतकरी इतक्या वेळेला वाटतं कोणीतरी करावं आणि मग पीक विमा भेटताना आपल्याला भेटावं हीच सगळ्याची अपेक्षा असते. मात्र ह्या गोष्टी लोकांना पटत नाहीत. लोकांना फक्त काय पाहिजे, पीक विमा ह्या तारखेला येणार एवढंच समोरच्यानं सांगावं. पण त्यासाठी काय करावं लागतंय हे ऐकायला कोणाची इच्छा राहिलेली नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत शेतकरी या गोष्टीसाठी एकत्र येत नाहीत तोपर्यंत पीक विमाच काय, बऱ्याचशा योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठीच्या अनुदान असतील, महाडीबीटीचं अनुदान राखडलेले, तर नुसत्या वाट पाहत बसल्यानं ते भेटणार नाही. यासाठी शेतकऱ्याला मागणी करावं लागेल आणि त्यावेळेस कुठेतरी तुमचे आमदार तिथं विधानसभेमध्ये बोलतील
की या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे तो लवकरात लवकर द्यावा. म्हणजे सगळे बोलते, तसे काही बोलत आहेत आजही, पण सगळे बोलत नाहीत. ज्यावेळेस सगळे बोलतील त्यावेळेस सरकारलाही जाग येईल की नाही, खालून शेतकऱ्यांचा रेटा वाढलाय त्यावेळेस हे आमदार बोलायला लागलेत आणि मग या पीक विम्यासाठी आता काहीतरी करावं लागत आहे. मात्र आपण ती मागणी करणार नाहीत, कारण आपल्याला वाटतं कोणीतरी करावं ना आपल्याला भेटावं, एवढीच आपली अपेक्षा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा पण शेजाऱ्याच्या घरात, आणि भलं व्हावं तर आपल्या घरात, एवढी आपली अपेक्षा आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत आपण या पीक विम्याची मागणी करणार नाही तोपर्यंत हे सगळे आमदार तिथं बोलणार नाहीत आणि त्याशिवाय आपल्याला पीक विमा मिळणार नाही. आमदार काही मनानं बोलणार नाहीत, कारण त्याला माहिती की पीक विम्याची मागणी केली तर आपला काय फायदा होईल, फायदा ह्या शेतकऱ्याचा होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याला बोलायला लावावं लागणार आहे. त्यावेळेस कुठंतरी पीक विम्याचा मार्ग हा खरीप 2025चा मिळण्याचा सुकर होऊ शकतो. नाहीतर या अगोदर जसं घडलंय की 2021चा मिळाला नाही, 22चा नाही, 23चा नाही, 24चा नाही, पुढे असं म्हणण्याची वेळ येऊ नये की 25चा सुद्धा मिळालेला नाही आणि कधी मिळतो. म्हणजे नुसती वाट पाहिल्यानं या गोष्टी घडणार नाहीत. जसं बाकीचे लोक हे सगळे संघटित होऊ शकतात तसं शेतकऱ्यांना संघटित व्हावं लागेल. मग तिथं जात पात धर्म भेद विसरून फक्त मी एक शेतकरी आहे म्हणून जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाही तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत. आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.